अनेक वर्षानंतर कोल्हापूरचे आमचे पत्रकार बांधवांना भेटण्याची संधी मिळालेली आहे। एका काळ तुमच्या सोबतच मी पत्रकारही होतो। आज एका वेगळ्या रोलमध्ये आलेलो आहोत आणि आज येताना आम्ही सोलापूरमध्ये थांबलो होतो। सोलापूरच्या काही गावाचा जे संपर्क तुटलेला होता, जे लोक रिलीफ कॅम्पमध्ये होते, तिथे मी काही वेळ थांबलो। आमचे जे तिकडचे पदाधिकारी आहे ते काही वाटण्याचा कार्यक्रम करत होते। तर मीही लोकांना जाऊन फक्त विचारलं की आपल्याकडे काय आहे। ठीक आहे, जे लोक स्वतःहून जे करत आहे आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे की आज जेव्हा जेव्हा कुठेही अशा प्रकारची घटना घडतं किंवा दुष्काळ असू द्या किंवा अतिवृष्टीचं नुकसान जे झालेलं आहे, ते सामान्य लोक धावून जातात मदत करण्यासाठी। ते आम्हाला तिथेही बघण्यात आलेलं आहे। ठीक आहे, माझ्या पक्षाचा असू द्या, कोणत्या सामान्य माणूस असू द्या, जे काहीतरी आणत होते, ती अपेक्षा सरकारकडून असते। आणि जेव्हा सरकार आज काय झालेलं आहे की सर्व जिल्ह्यामध्ये नेत्यांचं जे आहे ते फक्त आपला दौराचा कार्यक्रम येत आहे। जेव्हा एका मोठा नेता दौऱ्यासाठी येतो तर तिथे कलेक्टर, तहसीलदार आणि सगळं मंडळी जे आहे ते त्यांच्या मागे राहायला पाहिजे प्रोटोकॉल प्रमाणे, आणि त्यांना ते तामझामही पाहिजे असतं। आता मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप मोठे मोठे गप्पे मारतात की आपण देशामध्ये किती आपली चांगली टेक्नॉलॉजी झालेली आहे, IT मध्ये आपण किती पुढे आलेले आहे। मला असं वाटत नाही आहे की तुमचे नेते दौरे करण्यानंतर ते काही तो आम्हाला रिपोर्ट देणार आहे। तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गुगल मॅप काढलं आणि स्क्रीनवर बघितलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, छोटा छोटा गाव का असू ना, तिथे काय परिस्थिती आहे ते तुम्हाला ते गुगल मॅप्सवर ते तुम्ही बघितलं असतं। पण तुम्ही आता जे टाइम बाय करत आहे ते टाइम कशामुळे बाय करत आहे, काय कारण आहे की मदत देण्यासाठी सरसकट मदत पाहिजे, शेतकऱ्यांची मागणी आहे, आमचीही तशी मागणी आहे आणि खूप सारे पक्षांनी अशी मागणी केलेली आहे की सरसकट तुम्ही काय देणार आहे याच्या बाबतीत ते एक कॅबिनेट मीटिंगमध्ये ते सगळं चित्र बघून ते निर्णय घेऊ शकतं। पण का घेत नाही आहे हे आश्चर्याची बाब आहे। आणि जितकं तुम्ही टाइम बाय करणार आहे, सोशल मीडियावर मी अनेक असे क्लिप्स बघितलेले आहे की आम्ही आत्महत्या करण्याचा काही शेतकरी प्रयत्न करत आहे, लोक त्याला हे करत आहे, रोखत आहे की नाही करायचं। तशी वेळ येऊ नये। कोणत्याही एका शेतकऱ्याचाही मृत्यू झाला किंवा आत्महत्या झाली तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ते सरकारची असणार आहे। म्हणून आमची विनंती आहे की आता हे दौऱ्याचे आपले जे कार्यक्रम आहे ते रद्द करा, मुंबईला सगळ्यांना बोलवा आणि आपल्या आमदार, खासदार, नेत्यांकडून तुम्ही सगळं माहिती गोळा करा आणि लवकरात लवकर याच्या बाबतीत निर्णय घ्या। कर्जमाफीची अपेक्षा आहे ती शेतकरी करताना या सगळ्या परिसरातल्या पाहायला मिळतात। नुसतं आश्वासनं सरकार देते, इम्प्लिमेंटेशन काही होत नाही। तुम्ही म्हटलं तसं आत्महत्येकडे शेतकरी मग वळेल, भीती वाटते काय आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणजे नाही का, आज न्यूजपेपरच्या छोट्याशा जे संक्षिप्त बातम्या असतं ना त्याच्यामध्येही मला वाटत आहे की ते पण आता संपलेलं आहे की शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे सामान्य बात हे आहे। बहुतेक न्यूजरूम मध्ये ही चर्चा की कोणत्या गावामध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे तर आपण त्याची बातमी करू का, आणि केलं तर ते संक्षिप्त मध्येही करणार आहे की या गावामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। हे खरी गोष्ट आहे की देशामध्ये आजही आपण महाराष्ट्राला काहीही म्हणा की आपला इतका ऍडव्हान्स डेव्हलप्ड स्टेट झालेला आहे, पण देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होत आहे तर आजही याच महाराष्ट्रामध्ये होत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये की आम्ही हे करणार, देणार, स्टडी करत आहे, रिपोर्ट मागवत आहे, अरे कशाला तुम्हाला कळत नसेल तर आम्हाला बोलवा, आम्ही तुम्हाला दाखवते गुगल मॅपवर की कोणत्या गावामध्ये कशी परिस्थिती आहे, कोणत्या गावाचा संपर्क तुटलेला आहे। तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन बोटमध्ये जाऊन मग 4-10 मीडियावाल्यांना घेऊन जाऊन हे सगळं नाटक आणि नौटंकी करण्याची वेळ संपलेली आहे। आता शेतकऱ्यांना सरसकट लवकरात लवकर जे पाहिजे मदत
ते मदत कधी घोषणा करणार आहे याच्या बाबतीत बोला. एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, इतके सारे नेते मंडळी. तुम्ही जी मदत केली त्याच्यावरून ट्रोल केलं जाते. तुम्ही साहित्य वाटला देखाव्यापुरताने परत घेऊन गेला अशा पद्धतीने काय केलं? सकाळी सकाळी सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये जे काही साहित्य पक्षाच्या वतीने वाटण्यात आलं त्यामध्ये विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की फक्त देखाव्यासाठी हे सगळं केलं गेलं, कारण 2 किट वाटले आणि अच्छा 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 त्यानंतर नाही माझे जे एक सेकंड माझे सोलापूरचे ते जिल्हाध्यक्ष आहे, त्यांनी अनेक दिवसापासून त्यांच्या अनेक गावामध्ये, मी आज येणार होते, मलाही माहीत नाही होता की या गावामध्ये त्यांचा हे वाटण्याचा कार्यक्रम होता. आता जेव्हा मी गेलं तर मी जास्त वेळ तिथे थांबलं नाही, कारण इतके सारे मीडिया लोक होते. पहिलेही लोक जे आहे ना तू खूप त्रस्त आहे, म्हणजे इतकं अटेन्शन त्यांच्यावर. तर मी त्यांना विचारलं, त्या अधिकाऱ्यांना विचारलं की काय इथे आहे, तर त्यांनी सांगितलं की सर जो आम लोग है वो लाला के कुछ ना कुछ दे रहे हैं. आमच्या माणसानेही दिले. आम्ही जेव्हा रस्त्यात येत होतो तर त्यांना एक फोन आला की 2 सरपंच जे होते दुसऱ्या गावाचे, त्यांना हे वाटलं की फक्त या गावाला कशाला देतात, आमच्या गावालाही चला करके, तर ते गाडी दुसऱ्या गावाला घेऊन गेले ते. मग त्यांचं भांडणं सुरू होतं गाडीमध्ये की कशाला आपण या गावाला दिलेले आहे, आपण या गावाला देऊ आणि दुसरी गाडी उसमे. पण ते काहीतरी असं झालेलं आहे, याचा अर्थ हे नाही आहे. बघा, अशा वेळी कोणीही माणुसकीच्या दृष्टीने काम करणार आहे आणि आमच्याकडून तर तुम्ही अपेक्षा करूच नका की आम्ही फक्त असं हे करण्यासाठी. मी तर हातही लावत नाही होतो उसमे. माझ्या जेव्हा आम्ही काम करतो ना की मतलब कुठल्याही प्रकारचा गाजावाजा करून करत नाही आहे. तर हे जे आहे, कोणीतरी विरोधक असेल की आम्ही तर गेलो नाही तिथे मदत करण्यासाठी, ते एमआयएम पक्षाचे लोक आले मदत करण्यासाठी, तर काहीतरी त्यांच्याकडून काढायचं म्हणून त्यांनी दिलं. आणि मी काय वापरणार आहे का ते? कोण वापरणार आहे? त्यांच्यासाठीच आणलं होतं. पण तिथे काही 2-3 सरपंचामध्ये काहीतरी हे झालं म्हणून ते गाडी तिथून गेलेली आहे. आपण त्याच्या बाबतीत सविस्तर चौकशी करा, आपल्या रिपोर्टरला विचारा. आम्ही तुम्हाला नाव सांगतो की कोणते सरपंच होते. त्याच्या बाबतीतच असं नाही, पण एकूणच वेगवेगळ्या पक्षांच्याकडनं किंवा जी काही मदतीचं ओघ तिकडे सुरू आहे, कोणी त्यावरून फोटो देखील आता- लावतंय. त्यावरून देखील असं राजकारण सुरू झालेलं आहे. त्याच्यावर फोटो लावणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याचं श्रेय घेणं, अशा पद्धतीचे देखील प्रकार सुरू असल्याचं बघायला मिळते. अशा सगळ्या संकट काळामध्ये हे कितपत योग्य वाटतं? मी स्वतः, माझा व्यक्तिगत मत हे आहे की आपण जेव्हा मदत करतो तर आपण राईट हँडने मदत करणार असेल तर लेफ्ट हँडलाही याची जानकारी होऊ नये. म्हणजे एक कहावत है ना उसके अंदर कि आप दाएं हाथ से मदत कर रहे हैं तो बाएं हाथ को भी पता नहीं चलना चाहिए. म्हणजे आपणही बघितलं असेल आणि आपणही छापले असेल की 6 केळी 6 केळी घेऊन हस्पतालमध्ये जाऊन कोणाचा वाढदिवस साजरा करण्याचा किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये अशा गरीब पेशंटांना 6 केळी वाटप करताना फोटो काढायचे आणि ते छापून आणायचे. हे मदत नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत नाही आहे. माझ्या पक्षाच्याही म्हणजे त्या गाडीवर होतो, मी पण स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा वेळी कोणीही आपला, मी माणूस म्हणून तिथे गेलो होता. मी एमआयएम पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने नाही गेलो होतो. कोण हे मदत घेणार आहे हेही मला माहित नाही आहे. आणि तसंच करायला पाहिजे मला असं. पण सगळ्यांचं आपला दृष्टिकोन वेगळं असतं. एमआयएमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 200 शाखा होणार या संदर्भात एक प्रेस झाली होती. त्या खरंच शाखा होणार आहेत का? कारण शाखा काढण्याला सुद्धा विरोध आहे, तुमचं कार्यालय काढण्याला सुद्धा विरोध आहे. तुमचा पक्ष एवढा मोठा तुम्ही बळकट करायला निघालाय, परंतु दरवेळेला एमआयएमचं नाव आलं की कोल्हापूरमध्ये सगळीकडे बंदोबस्त तैनात केला जातो आणि वातावरण टाईट होतं. हे जे माझे अध्यक्ष आहे ना पार्टीचे, जे खासदार आहे, ते लोकसभेमध्ये बसतात आणि त्यांना 3 वेळा बेस्ट पार्लमेंटेरियन अवॉर्ड, ज्याला आपण टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, त्या टेम्पल ऑफ डेमोक्रेसी मध्ये बसणारा त्याला उत्कृष्ट खासदाराचा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मलाही आश्चर्य वाटले जेव्हा मला असं सांगण्यात आलं, जेव्हा मी कोल्हापूरच्या जवळ होतो, की काही संघटन जे आहे विरोध करत आहे. मी म्हटलं आजच्या स्टेजवर तुमच्यापैकी कोणी शिकलेला असेल, ज्या संघटनातले, बहुतेक नसणार शिकलेला, तर कोणीही एक त्या स्टेजवर या, आमच्या स्टेजवर या, आम्ही तुम्हाला बोलण्याची संधी देऊ की तुम्ही कशा प्रकारे आमचा विरोध करत आहे. आमच्या पक्षाने जेव्हा ऑपरेशन सिंदूर होता, तेच असदुद्दीन अवैसी
जगात फिरले, मुस्लिम कंट्रीजमध्ये जाऊन की कशा प्रकारे पाकिस्तान अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया आपल्या देशावर करत आहे, सामान्य लोकांना कशा प्रकारची त्यांची हत्या करत आहे, हे मुस्लिम देशामध्ये जाऊन सांगणारा एक पक्का भारतीय म्हणून असदुद्दीन अवैसीची ओळख. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे जितके लोक आहे देशभक्त, पाकिस्तान आतंकवादी देश आहे पण आम्ही क्रिकेट खेळणार, आम्ही विरोध केला, आजही आमचा विरोध आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की जगात सगळ्यात चांगली क्रिकेटची टीम कोणी असेल तर ते भारतीय क्रिकेट टीम आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण एक एशिया कप तुम्ही आणलं, त्याचा विरोध आम्ही केलं होतं आणि त्याचं कारण एक होतं की आम्ही ते क्रिकेट टुर्नामेंट नाही खेळलं असतं तर आम्ही जगाला हे दाखवलं असतं की आम्ही टेररिझमच्या कसल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. मग मॅच संपल्यानंतर खेळाडूंना हे सांगण्यात आलं होतं कि ऐसा बाइट दिया कि हम मैच जीतने के बाद हमने हाथ नहीं मिलाए. मग बॉलिंग करताना डोळे झाकले होते का? कॅच पकडताना हे नॉनसेन्स जे हे होतं ना, सगळ्यांना आनंद झाला, जिंकलं, पण नाही खेळलं असतं तर बहुतेक एक खूप मोठा संदेश आपण जगाला दाखवले असते की आम्ही हे बॉयकॉट या कारणाने केले की हे कंट्री जे आहे ते आमच्या देशावर, सामान्य लोकांवर अशा प्रकारचे वारंवार हल्ले करत आहे, फक्त पैशासाठी. कशामुळे खेळलं तुम्ही? मोदी है तो मुमकिन है, पण बीसीसीआयला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही की नहीं बीसीसीआय को करना पड़ता है करके. वी हैव अ लॉजिकल रीजन. हम बीसीसीआई को, हम आईसीसी को हम कन्विंस करे होते, इंटरनेशनल क्रिकेट की बॉडी को हम कन्विंस करे होते कि हम ये खेल इसलिए नहीं खेल रहे हैं कि जो खिलाड़ी हमारे सामने है वो उस देश से आते हैं जहां पर सिर्फ आतंकवाद पनप रहा है करके. पण खेळलं तुम्ही. आणि आज महाशयने सुना असा स्टेटमेंट केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, आपण जिंकणारच. ऑपरेशन सिंदूर ची तुलना तुम्ही क्रिकेटशी करू शकत नाही नरेंद्र मोदी साहेब. हे खेळ आहे, कोणी खेळणार, जिंकणार, कोणी, पण ऑपरेशन सिंदूर कशामुळे झाला? सामान्य असा लोक काश्मीरमध्ये फिरत होते, आतंकवादी चलत चलत आले, टहलते टहलते हुए आए, धड़ाधड़ मार दिए, निकल के चले गए. काल तुम्ही त्या परिवाराचं काय हे होतं हे समजा की त्यांच्या घराच्या शेजारी जेव्हा फटाके वाजवत होते की आपण सेलिब्रेट करत आहे की आपण पाकिस्तानी, ज्या परिवारातले लोक आपले जीव दिलेले आहे त्या घटनेमध्ये, त्यांच्यावर क्या बीत रही होंगी उनके ऊपर, आप सोचिएगा. तुम्ही अनेक टीव्ही शो मध्ये डिबेटला जाता म्हणून हा प्रश्न विचारताय की केरळमध्ये, आता कोणी बोलत नाही मला. केरळमध्ये भाजपचे एक प्रवक्ता आहेत पिंटू महादेव यांनी एका टीव्ही शो मध्ये काल राहुल गांधींना छातीत गोळ्या घालेल अशा पद्धतीचे वक्तव्य केलेलं आहे. अशा टाईपमध्ये नॅशनल टेलिव्हिजनवरचं वक्तव्य तुम्ही कसं? काय आहे की म्हणजे मला काही आश्चर्य वाटत नाही. म्हणजे तुम्ही एक टीव्ही स्टुडिओवर, ज्या माणसाचं नाव मी ऐकलं नाही आहे, तुम्ही सांगत आहे यांनी केलेलं आहे, जेव्हा लोकसभेमध्ये एक सत्ताधारी पक्षाचा खासदार मुसलमानांना उद्देशून जेव्हा पंतप्रधान बसलेले आहे, जेव्हा स्पीकर त्या कुर्सीवर बसलेले आहे, तेव्हा त्यांना ते ए लांडे, ए कटवे, ए मुल्ले, ए ते आतंकी, त्या लोकसभेमध्ये बोलणारा खासदाराला कोणी रोखलं नाही. ज्या विधानसभेमध्ये आपण सगळे पक्ष कोणीही असू द्या, आपण कायदे बनवायला तिथे चाललेले आहे, त्या विधानसभेमध्ये मारामारी होत असेल तर एका टीव्ही स्टुडिओमध्ये कोणीतरी असं बोलत असेल तर काय त्याचं हे, ओव्हरऑलच असं एक सिच्युएशन निर्माण झालेलं आहे की त्याच्या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील ओबीसी हे दोन समाजामध्ये किंवा एकूणच समाजामध्ये ध्रुवीकरण करत आहेत, त्यांनी ते थांबवणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे वक्तव्य. मी माझी गाडी पाठवतो सतेज पाटील साहेबांकडे, त्यांना आवर्जून मी आमंत्रित करतो, तुम्ही आमच्या स्टेजवर या,
किंवा तुम्ही एक आयोजन करा. ओवेसी साहेब नाही तर इम्तियाज जलील तुमच्यासोबत बसायला तयार आहे. सगळं पत्रकार मंडळी पण बसतील. तुम्ही विरोध करत असेल ना तर तुम्ही मला सांगा या गोष्टीचा विरोध करत आहे करके, तर मलाही कळेल. मला एका चॅनलने आता हे केलं, फोन केलं, तर मी म्हटलं तुम्ही मला सांगा की कशामुळे ते विरोध करत आहे. काहीतरी कारण असायला पाहिजे ना भाई, की या वक्तव्याचा आम्ही विरोध करत आहे. कशामुळे? आणि आम्ही सगळे हिंदुत्वादी संघटनांशी बोललो त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचे एकतर 6 वक्तव्य येतात. काय? नाही, असं तासभर पोलीस बाजूला करा, मग हिंदुत्वादी संघटनांना आम्ही बघतो अशा पद्धतीची दादा वक्तव्य. काय आहे की तासभर नाही आहे, ते 15 मिनिटाचं आहे. ते जे वाक्य होतं ना ते कधीचं होतं? 2012. आपण 2025 मध्ये आहे. हो, त्यांनी केलं होतं. आणि एकमेव अकबरुद्दीन अवैसी असं नेता होतं की ज्याला या वक्तव्यावरून जेलमध्ये पाठवण्यात आले होते, जेलमध्ये. आता त्याच्यापेक्षा भयानक वक्तव्य मी दाखवू की ज्याच्यावर साधा FIR रजिस्टर करण्यात. आता पोलीसवाले आले होते नोटीस द्यायला, त्यांनाही दिले आणि मलाही दिले की हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही. मी म्हटलं की मग स्टेजवर दाखवू का मी कोण कोण लोक काय काय बोलतात आणि आपण गप्प बसतात त्यावेळी. सगळे नियम आमच्यासाठी. तर हे जे 2012चा संपलं ना, 2025 मध्ये आहे. आणि ते भाऊ आले का, त्यांचे मोठे बंधू आले ना, त्यांच्या बाबतीत काहीतरी बोला ना की यांनी असं बोललं होतं म्हणून आम्ही त्याचा विरोध करत आहे. त्या माणसाला शिक्षा झाली होती, कोर्टाने शिक्षा दिली होती आणि नंतर केस चालला आणि कोर्टाने त्याला निर्दोष सोडलं. आता तुम्ही तेच एक 100 वर्ष हेच चालणार की त्यांनी असं म्हटलं होतं. आपण ऐकलं असेल बाळासाहेब ठाकरेंचे भाषण कसे होते, प्रवीण तोगडियाचे भाषण कसे होते. इतके सारे जे महंत साधू लोक आज नवीन नवीन तयार झालेले आहे ते कशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. हे अहमदनगरमध्ये ते कोण छोटासा ते जे आहे ते काय बोलतात म्हणजे एकदा कधी त्याच्या बाबतीत तुम्ही विचारणार नाही, बोलणार नाही. आम्ही जास्त महत्व देत नाही. कोण एकीकडे हा सगळा आयलं विरोध मोहम्मद होत म्हटलं असताना तर एकीकडे हा विरोध होत असताना तुम्ही सकाळीच एक प्रतिक्रिया दिली, ज्या प्रतिक्रियेनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव देखील निर्माण होऊ शकत होता. कारण तुमच्या कोणाच्या बापाचे हे कोल्हापूर नाही, ती कोण घाणेरडी लोक आहेत असं देखील त्यामध्ये वक्तव्य. आणि या सगळ्या वक्तव्यामध्ये एकीकडे अशा पद्धतीने विरोध होत असताना अशा पद्धतीत जसं जहाल वक्तव्याचा मुद्दा समोर येतो. काय बोलू मी? हो, सन्मान्य सदस्य साहेब, तुम्ही विरोध करत आहे, तुमच्यात खूप खूप धन्यवाद करते. या देश कुणाचा बापाचा नाही आहे. पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सांगतो, या देशामध्ये राहणारा सगळं जाती धर्माच्या लोकांचा हा देश आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजही इतकंच त्या देशावर त्यांचाही अधिकार आहे. आणि तुम्ही विरोध करत असेल तर तुम्ही मला सांगा की इम्तियाज जलीलचा किंवा असदुद्दीन अवैसीचा या कारणाने आम्ही विरोध करत आहे. अरे कोणीही चिल्लर चाल्लर उठतो, पोलिसांकडे जातो आणि त्यांना माहित आहे की आपण पोलिसांकडे जाऊन असं मेमोरंडम दिल्यानंतर बाहेर एक 25 मीडियावाले उभे आहे, एक नवीन नेता तयार होतो काहीतरी घाणेरडं बोलून. निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिमांचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला जातो, परंतु आजही या महाराष्ट्रात मुस्लिमांना मुस्लिम नेता नाही. म्हणून तुमच्या समोर कोण बसलेलं आहे? साहेब तुम्ही मर्यादितपणे हे काम करताय. महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना नेता नसल्यामुळे त्यांची अवस्था सैरभैर झालेली आहे. नाही आम्ही प्रयत्न करत आहे की कोल्हापूरमध्ये असू द्या, सोलापूरमध्ये असू द्या, पण महाराष्ट्रामध्ये आपलं नेतृत्व तयार करण्याची आवश्यकता आहे आणि एक सेन्सिबल लिडरशिप. असदुद्दीन अवैसी साहेबांचं एकच स्वप्न आहे की आमच्यामध्येही काही लीडर्स तयार होण्याची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारचे जे संघटनाच्या बाबतीत त्यांनी बोललेलं आहे ना उसके अंदर, तशा प्रकारचे लोक नाही. काही सेन्सिबल लिडरशिप जे आहे ना ते तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच अनुषंगाने आमचं काम सुरू आहे. 10 वर्ष MIMला कोल्हापुरात बंदी, महाराष्ट्रात बंदी, हेच ऐकत आलोय. कोणी केलं? नाही, बंदी म्हणजे यायला बंदी, एंट्रीला बंदी, नाही पोलीस साहेब, तुम्ही बंदी केलं तरी येतो ना आम्ही. तुम्ही आज आलाय हो. कोल्हापूरची महानगरपालिकेची निवडणूक यावेळी मग लढणार आहे का तुम्ही? कोल्हापूर नाही साहेब, मी माझा एक स्टेटमेंट केलं होतं महाराष्ट्राच्या अध्यक्ष या नात्याने की आम्ही यावेळी महाराष्ट्राचे सगळे निवडणूक आम्ही लढणार आहे.
ते महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळे. कारण आम्हाला हे दाखवायचं आहे की ज्या पक्षाच्या बाबतीत असं बोलायचं की नाही एका खासदाराचा ते पक्ष आहे, हैदराबाद पुरता मर्यादित आहे. आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसेल की आमचे जिल्हा परिषदचेही सदस्य जिंकून येणार आहे आणि पंचायत समितीचेही सदस्य आमचे गावागावामध्ये आमच्या. पण ह्याचा जो फायदा आहे नाही आता काय आहे साहेब की आम्ही अनटचेबल आहे सर. आम्हाला कोणीही टच करायला तयार वंचित नाही. म्हणतं ना की भाजपच्या विचारसरणी सोडून इतर सगळे आम्हाला चालतात. तुम्ही वंचित बरोबर काम केलेलंच आहे, तर तसं काही शक्य होईल का? नाही आता काय आहे की त्यांचे जे प्रमुख आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की आम्ही MIMशी युती करणार नाही आहे. ठीक आहे, त्यांचा निर्णय आहे, आम्ही त्याचा आदर करतो. पण याचा अर्थ हे होत नाही आहे की आज मी चॅलेंज करतो, MIM पक्ष एकटा लढायला तयार आहे. भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या लढण्यास तयार आहे का? तुम्हाला याची क्रचेसची आवश्यकता कधी पडतं? जेव्हा आपण कमजोर असताना कि कोई तो भी यार एक आध पार्टनर अपने को चाहिए साथ में करके, उसमें लड़ो, आप भी लड़ो और हम भी लड़ते हैं, देखा जाएगा. घोड़ा मैदान सामने रहेगा, फिर देखा जाएगा. लेकिन हर कोई बड़ी बड़ी पार्टियां जो है, उद्धव ठाकरे राज ठाकरे को मनाने में लगे हुए हैं. राज ठाकरे के घर के ऊपर देवेंद्र फडणवीस साहब बार बार जाके है तो पहुंच जा रहे हैं कि कर मत दोस्ती, मेरे हालत खराब हो जाएगी करके. तो ये सब जो चल रहा है ना, ये खौफ का माहौल है, डर का माहौल है. राज्यात एक ज्या सेकंड. ठिकाणी आपण गेल्या निवडणुकीत वंचितवर अशी टीका झाली की भाजपची बी टीम म्हणून वंचित काम करते अशी गेल्या निवडणुकीत टीका झाली. आता सुद्धा आपल्यावर सुद्धा टीका होती की तुम्ही बी टीम भाजपची म्हणून हे काम करताय, म्हणजे काय त्यात काय तथ्य आहे का? आता सर मला असं वाटतं तिथं मतांचं पोलरायझेशन होतं, अशा प्रकारचा एक ठोकताळा बांधला जातो, तशा प्रकारचा आरोप केला जातो. आणि MIM आली की भाजप काँग्रेसची परंपरागत वोट बँक जी आहे ती दिली होते आणि त्यामुळे तिकडे पराभव होतो. यालाच धरून एक प्रश्न, जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण सगळीकडे लढणार असेल तर त्याचा फायदा भाजपला होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं. त्याबद्दल पण स्पष्ट करा. मी माझ्या पक्षाच्या बाबतीत निर्णय घेऊ, माझ्या पक्षाच्या वाढवण्यासाठी मी काम करू की माझ्यामुळे कोणाला फायदा होतं, कोणाला नुकसान होतं, घाटा होतो. सर्व पक्ष आहे रजिस्टर्ड. इलेक्शन कमिशन मध्ये MIM पक्ष रजिस्टर्ड आहे. आता नहीं हमने लड़ना ही नहीं तो हमने गोट्या खेळते रहना हमने सिर्फ. मी ओवैसी साहेब फक्त गोट्या खेळायचं काम राहिलेलं आहे. पक्ष लढायचंच नाही आम्ही. देखिए म्हणजे मी कुणाला पाडलं होतं आमदारकीमध्ये, कोणाला पाडलं होतं आमदार जेव्हा निवडून आलं होतं तर तेच भारतीय जनता पार्टीला पाडलं होतं, शिवसेनेला पाडलं होतं. खासदार जेव्हा निवडून आलं तेच भाजप आणि शिवसेनेच्या कंबाईंड कॅन्डिडेटला पाडलं होतं. आणि आताही माझा जे पराभव झालेला आहे, कोणाचा विरोध झालेला आहे? कोणाचा विरोध झालेला आहे? तेच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ज्याच्या विरोधात मी पराभव झालो, फक्त 2000 मतांनी पराभव झालो माझा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मी कोणाला पाडण्यासाठी, असं असलं असतं तर मी गेलं होतं ना कुठेतरी कोणाच्याही विरोधात उभे राहिलं असतं. ऐसा नहीं है. देखिए मतलब ये सवाल जो है ना, अब मेरी रिक्वेस्ट है मीडिया वालों से, ये सवाल के ऊपर बंदी लगा दीजिएगा करके, क्योंकि मैं राजनीति में आने के बाद से कम 500 मरतबा इसका जवाब दे चुका हूंगा. उसमें हर प्रेस कॉन्फ्रेंस में पत्रकार का फर्ज होता है ये पूछने का कि तुम बीजेपी की बी टीम है आय क्या. लव्ह मोहम्मदचा एक विषय आता परत पुढे आलाय. कॅम्पेन चालू आहे. कॅम्पेनिंग चालू आहे. तर यामुळे काय परिणाम होईल एकूणच समाज जीवनावर असं वाटतं तुम्हाला? देखिए मैं याचं उत्तर मी हिंदीमध्ये देऊ इच्छितो. कारण काय आहे की हे देशभर मध्ये याचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळत आहे. जी घटना कानपूरमध्ये घडली होती ते निंदनीय आहे. आपण प्रेमाच्या बाबतीत बोलत होते आणि मी कोणाशी प्रेम करणार आहे हे माझ्यावर आहे. आणि प्रॉफेट मोहम्मद जे आहे ते जगासाठी त्यांनी संदेश दिलेला आहे, माणुसकीचा संदेश दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तुम्ही त्यांना मानणार नसेल, पण मेरी एक ईमानदारी से एक ये है कि किसी भी धर्म गुरु, किसी भी धार्मिक जो भी बड़े होते हैं, उनके खिलाफ इस तरह की हरकत करना, जो आज हमें अहमदनगर के अंदर पता चला कि किसी ने रंगोली बना के वहां पे आई लव मोहम्मद लिख के ये किए हैं करके, मैं आपके जरिए
तमाम नौजवानों से ये अपील करना चाह रहा हूं कि आप ये मत समझिएगा कि अगर किसी ने ये कहा कि आई लव मोहम्मद और किसी ने उसका विरोध किया तो उनकी शख्सियत के ऊपर कुछ फर्क पड़ता है करके। जो लोग बड़े हैं वो बड़े ही रहते हैं उसमें। आप जिसको मानते हैं, आप अगर भगवान राम को अगर मानते हैं तो आपको मानने का पूरा अधिकार है। आई लव भगवान राम आपको लिखने का अधिकार है इस देश के अंदर। और कोई ने किसी ने भी निकालना नहीं चाहिए। मैं अगर कोई गाली अगर लिख रहा हूं किसी के बारे में तो आप उसका विरोध करिए, लेकिन अगर मैं ये कह रहा हूं कि आई लव मोहम्मद तो इसके अंदर क्या गुनाह था कि जिसकी वजह से आज उसको इस तरीके का बहू बना दिया गया है कि मानो कोई वो एक आतंकी एक शब्द का इस्तेमाल किया जा रहा है करके उसमें। ही इज एव्हरीथिंग फॉर द मुस्लिम कम्युनिटी। मुस्लिम समाजासाठी प्रेक्षक मोहम्मदपेक्षा कोणीही मोठं नाही आहे। ते सर्व आहे आमच्यासाठी। आणि तुम्ही असं सांगत असेल की तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नाही आहे, तुम्हाला लिहिण्याचा अधिकार नाही आहे, तर हे कुठे चाललेलं आहे? आणि हे प्रवृत्तीचे कोण लोक आहे जे अशा प्रकारचे कृत्य करत आहे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा? म्हणून मी लोकांना हे खासकर से मैं नौजवानों से अपील करना चाहूंगा कि आपको अगर ये बताना है कि आई लव मोहम्मद, तो मोहम्मद ने आपको, प्रॉफेट मोहम्मद ने आपको जो जो बातें बताई है कि एक इंसान के तौर के ऊपर कैसा जीना है करके, तो आप अपने अमाल के जरिए उसको बताइएगा। ये मत बोलिएगा कि साहब मैं तो मोहम्मद साहब के बताए हुए रास्तों पे चल नहीं रहा हूं, लेकिन मैं उनको आई लव मोहम्मद लिख के है तो अपना फर्ज निभा रहा हूं करके। तो ये मत करिएगा उसमें। उन्होंने जो रास्ते पे बताए हैं, जो देखिए जो भोंकने वाले हैं वो भोंकते रहेंगे, जो फजूल के कामा करने का है। और ये वही लोग हैं साहब, ये वही लोग हैं जो इस तरह की जो हरकतें कर रहे हैं, उनके पास नौकरियां नहीं है। तो मोदी जी ने बहुत अच्छा एक काम किया हुआ है। हिंदुत्व का इतना डोज पिला दिया गया है नौजवान लड़कों को कि हर चीज के अंदर उनको ऐसा लगता है कि कुछ ना कुछ तो भी अपने को इसमें से निकालने का है करके, और सड़क के ऊपर आ जाए, रास्ते के ऊपर। आप देखिएगा कि आज महाराष्ट्र के अंदर जो हालात तैयार किए जा रहे हैं ये बहुत ही चौंकाने वाले हैं, और मतलब स्कैरी पिक्चर होता जा रहा है कि आप इतना समाजों के बीच में दरारें पैदा कर दे रहे हैं। और पहले तो आपको सिर्फ ऐसा लगता था कि भाई हिंदू और मुसलमान करके अपनी राजनीति की रोटियां सेक ले करके, अब हिंदू और मुसलमानों के साथ आपने मराठा और ओबीसी को भी लगा दिए है। फिर मराठा और ओबीसी के साथ है तो आपने है तो धनगरों को भी खड़ा कर दिए है कि आप इनसे लड़ लो, ओबीसी को ये कर दिए है कि आप इनसे लड़ लो, बंजाराओं से लड़ लो, आदिवासियों से लड़ लो करके। तो ये जो है ये देश के लिए बहुत घातक है, हम समझते हैं। तुम्ही शाहूंच्या भूमीत आहे, तुम्ही आता जी काही वक्तव्य केली ही पूर्वी देशामध्ये कधी घडली नव्हती। आता आई लव मोहम्मदचा मुद्दा येतोय, गरब्याला मुस्लिमांना प्रवेशबंदीचा येतोय, लव जिहादचा मुद्दा येतोय, नेमकं काय देशामध्ये चाललंय? नहीं, मैं बताया ना की बहुत स्कॅरी पिक्चर है। आणि विशेषकर मला तर आश्चर्य हे वाटलं की मी आज कोणाच्या धर्तीवर आलेलो आहे। मी छत्रपती शाहू महाराजांचा। आणि हे जे लोक जे माझ्या मित्रांनी सांगितलेले ते तुम्ही सांगितलं त्याच्या बाबतीत काय बोला मैंने चिल्लर तुम्ही काय बोला मी फालतू लोकांना हा पुन्हा बोलतो। ते फालतू लोक जे आहे ना, हे फालतू लोकांनी कृपा करून छत्रपती शाहू महाराज कोण होते आपण वाचलं नसेल तर माझ्याकडे पुस्तक आहे, मी वाचलेलं आहे छत्रपती शाहू महाराज कोण होते। त्या शाहू महाराजांची धर्तीमध्ये अशा प्रकारचे तुम्ही हिंदू मुसलमानचा वाद निर्माण करत आहे। त्यांची शिकवणी काय होती, त्यांनी काय कार्य केले होते, आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचे प्रवृत्तीचे लोक जेव्हा तयार होतात तर किती भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा आपण विचार करू शकतात। एकंदरीत हा देश संविधानावर चालला आहे असं वाटतंय का? आपको लगता है क्या सर? आपको लगता अगर होगा, आपको नहीं लगता है इसीलिए आपने ये सवाल किए हैं। अगर चल रहा होता तो आपने मुझसे ये सवाल नहीं किए होते। उसमें संविधान की धज्जियां उड़ाने का काम अगर कोई कर रहा है तो इस वक्त हुकूमत चाहे वो महाराष्ट्र की हो या केंद्र के अंदर हो, ये इनका संविधान से कोई लेना देना नहीं है।
ये सिर्फ जाति जाति समाज समाज के बीच में दरारें दीवारें पैदा करके अपनी राजनीतिक रोटियां सेकने का काम कर रहे हैं। भुमरेंच्या जमिनी संदर्भात भुमरेंच्या जो ड्रायव्हर एक सेकंड, इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारतात ते जमिनीच्या बाबतीत. त्याला जोडून आहे धर्म रस्त्यावर उतरला म्हणून सगळं सुरू आहे असं वाटतंय धर्म प्रत्येकाचा धर्म रस्त्यावर दिसतोय आज. त्याच्यामुळे होते कारण बाबा कोणी आणले सर? सांगितलं होतं की धर्म आपल्या दरवाजाच्या आतमध्ये ठेवा, त्याचं कोणीच पालन करत नाहीये. साहेब, एक खूप अंग्रेजीमध्ये खूप चांगली म्हण आहे, जेव्हा लोक आपल्या राईट्स मागायला जातात ना, तर त्यांना आपण देऊ शकत नाही ना, आणि जेव्हा आपण त्यांना त्यांचे राईट्स देऊ शकत नाही ना, तर आपण त्यांना काय परोसतो? धर्म परोसतो, द्वेष परोसतो आपण. धर्माचा द्वेष पसरण्याचा काम आपण करत आहे. हे कुणाच्यामुळे झालेलं आहे? या देशामध्ये आपल्यालाही माहीत असेल, आपणही हे सेलिब्रेट केलं असेल की आज जेव्हा नवरात्रीमध्ये अशा प्रकारची बातम्या तयार होतो आणि ते टेलिव्हिजनच्या मेन हेडलाईनमध्ये येतं की दांडियामध्ये एका समाजाला बंदी घालण्यात आलेली आहे. आम्ही पण जायचं, आमच्या शाळेच्या कॉलेजच्या दिवशी आम्ही पण जायचं, आम्ही खेळायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.